केला विरोध कोणीतरी, जे गद्दार होते त्यांनी केला. आम्ही एकनिष्ठ आहोत आणि एकनिष्ठच राहणार आहोत. पण सगळं मी केलंय किंवा माझ्यामुळे झालेलं आहे असे म्हणणारे गद्दार कारण ज्या पक्षाने आपल्याला मोठं केलं आहे, आधी करत होते आणि आताही करणारच. आणि शिवसेनेची महिला जिल्हा संघटक कशी काम करते आणि महिला कशी काम करते हे येणाऱ्या काळात मी दाखवून नक्कीच देईल. जे गद्दार झाले त्यांनाच विरोध होता ना, आणि त्यांनी विरोध केला, पण तो विरोध कुचकामी ठरला. परभणी शहर महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य पदाची आज निवड झाली. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबिका अनिल ढाळे यांची स्वीकृत सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे. आपल्यासोबत अंबिका ढाळे आहेत. ताई, कसं वाटतंय स्वीकृत सदस्य आता नगरसेवक झाला तुम्ही ऑफिशियल? नगरसेवक या अगोदर होते आणि आताही झालं तर छानच वाटते. आणि निश्चित ज्या विश्वास ठेवून मला हे नगरसेवक पद मिळालेलं आहे किंवा कॉप मेंबर पद मिळालं आहे, निश्चित त्याचं मी चीज करून दाखवेन की जो विश्वास माझ्यावरती आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेबांनी ठेवलेला आहे, जो विश्वास माझ्या पक्षाने माझ्यावरती ठेवलेला आहे, त्याचं निश्चितच मी चांगल्या प्रकारे काम करून त्याची एक चांगलं हे काम करून दाखवेन मी याच्यामध्ये. आम्ही पाहिलो की महापालिका जशा झाली त्यानंतर खूप दिवस लागले स्वीकृत सदस्य पदासाठी. इतका दिवस का लागला? शहरात चर्चा तुमच्या नावाला खूप विरोध होता म्हणे. विरोध होता नावाला, होता ना विरोध. जे गद्दार होते त्यांनी विरोध केला कदाचित, आणि पण सगळा त्यांचा विरोध कुचकामी ठरला. आणि आज स्वीकृत पदावरती आम्ही पुन्हा बसलेलो आहोत. निश्चित साहेबांनी, आमदार राहुल पाटील साहेबांनी आमच्यावरती जो विश्वास दाखवला, आणि ज्यावेळेस महापालिका झाली आपली, निवडणुका झाल्या, त्यावेळेस जेव्हा साहेबांनी आम्हाला थांबण्यासाठी सांगितलं तर अगदी आनंदाने आम्ही थांबलो. आणि नुसतं थांबलो नाही तर माझ्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये तेवढ्याच हिरिरीने पुढे होऊन माझे 4 नगरसेवक मला निवडून द्यायचं हा विश्वास मी दाखवला. आणि त्याचबरोबर शहरात सुद्धा मी एक महिला जिल्हा संघटक शिवसेनेची म्हणून एक चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि निश्चित त्याची पोचपावती म्हणून मला कदाचित आज ह्या नगरसेवक पद साहेबांनी दिलं, आणि मी आमदार राहुल पाटील साहेबांचे पुन्हा पुन्हा धन्यवाद मानते. त्याचबरोबर सभागृहामध्ये मी ज्या प्रकारे मला सहकार्य केलं ते महापौर माननीय सय्यद इक्बाल साहेब असतील, त्याचबरोबर गटनेता असतील दिलीप ठाकूर, त्याचबरोबर ती सभागृह नेता माजुलाला आहेत या, आणि त्याचबरोबर माझे जे सहकारी ज्यांनी मला साथ दिली त्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद मानेन. आणि निश्चित त्यांच्या या दिलेल्या साथीमुळे मी आज नगरसेवक पदावरती आलेली आहे. आणि शहराच्या विकासासाठी ज्या वेळेस मला पुढे होऊन काम करायचं आहे, निश्चित त्या प्रकारे मी काम करेन. आणि शहरातले प्रश्न ज्या असे या अगोदर लावून धरत होते याही पुढे त्याच प्रकारे काम करेन. नाही, तुम्ही आता महापालिकेचा उल्लेख केला. सभागृहामध्ये सगळे येते काही गोंधळ झाला, तुमच्या नावाला विरोध येऊ लागला. तिथं नेमकं काय झालं? केला विरोध कोणीतरी, जे गद्दार होते त्यांनी केला. आम्ही एकनिष्ठ आहोत आणि एकनिष्ठच राहणार आहोत. आणि निश्चित की जसं पक्षाने आम्हाला 2000 सालापासून आमच्यावरती विश्वास ठेवून प्रत्येक वेळेस आम्हाला जी जबाबदारी दिली ती आम्ही निश्चित चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. आणि यापुढेही पक्षाने चांगली जबाबदारी दिली आहे. आणि ज्यांना आमचा विरोध होता, जे गद्दार झाले त्यांनाच विरोध होता ना, आणि त्यांनी विरोध केला, पण तो विरोध कुचकामी ठरला. त्याबद्दल काही बोलणार नाही मी जास्त. तुम्ही आता सांगितलं तुम्ही महिला आघाडीचे प्रमुख आहेत. आता याच्या पुढे आता अंबिका ढाळे रोखठोकपणे पक्षाची भूमिका प्रत्येक मंचावर, मग तो रस्त्यावरचा मंच असो का सभागृहातला मंच, सगळीकडे अंबिका ढाळे रोखठोकपणे पक्षाची भूमिका मांडणार. म्हणजे निश्चितच या आधी मांडत आलेली आहे आणि यानंतरही मांडणार आहे की माझ्या पक्षासाठी पक्षाचा चढ उताराचा काळ आहे. आणि यावेळेस अशा वेळेस आपण उद्धव साहेबांना साथ दिली पाहिजे, कारण ज्या पक्षाने आपल्याला मोठं केलं आहे आणि आपल्याला कोणी एक व्यक्ती म्हणून कोणी निवडून देत नाही, किंवा माझ्यावर प्रेम करणारे लोक खूप कमी आहेत, पण पक्षावर प्रेम करणारे खूप लोक असतात. आणि तेच लोक आणि ती जनता आपल्याला निवडून देत असते. हा लोकांनी डोक्यात हा विचार त्यांनी घ्यायला हवा होता. पण सगळं मी केलंय किंवा माझ्यामुळे झालेलं आहे असे म्हणणारे गद्दार झाले, पण ठीक आहे ना, त्यांना येणारा काळ दाखवून देईल की जेव्हा पक्ष सोडला जातो किंवा सोडतो त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये त्याची काय स्थिती होते हे या अगोदरही सगळ्यांना माहिती, आणि यानंतरही लोकांना कळेलच. ज्या प्रकारे मागील काही दिवसामध्ये उद्धव ठाकरेवर, पक्षावर, तुमचे जिल्ह्यातले कोणी उठायले, उठसूट उद्धव साहेबांवर टीका करेल, आदित्य साहेबांवर टीका करेल, राहुल पाटलावर टीका करेल, तर याच्या पुढे अंबिका ढाळेकडून त्यांना सगळ्यांना गद्दार असो का दुसरा सगळ्यांना चोख उत्तर भेटणार. म्हणजे आरेला कार्य होणार 100% होणार. आधी करत होते आणि आताही करणारच, कारण जिथं माझ्या पक्षाची भूमिका येते आणि जो पक्ष मला स्वतःला मोठा करतो. मी फार छोटी आहे, मला माहिती आहे, पण माझ्या पक्षासाठी मी छोटी किंवा मोठी हा प्रश्न नाहीये. मी शिवसेना महिला जिल्हा संघटक आहे, आणि शिवसेनेची महिला जिल्हा संघटक कशी काम करते आणि महिला कशी काम करते हे येणाऱ्या काळात मी दाखवून नक्कीच देईन. संपूर्ण जिल्हा पिंजून काढणार म्हणे काय दिवसात. हो, काढणार आहे ना.
आणि जे लोक पडतीच्या काळामध्ये ज्यांना तिकीट नाही भेटलं, इकडे तिकडे पळाले आणि नंतर आता जे झाले, त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? जी एकनिष्ठेचं फळ हे पक्ष तो थांबले तर पक्ष त्याची गांभीर्याने दखल घेऊन शेवटी पद देतो का? त्या लोकांना तुम्ही काय सांगणार? निश्चितच फक्त वेट अँड वॉच करावं लागतं, थोडे पेशन्स ठेवावे लागतात. सगळंच म्हणतो ना आपण, तूप खाल्लं की रूप येत नसतं. थोडा वेळ द्यावा लागतो प्रत्येकालाच, आणि निश्चित आपली वेळ आली की आपल्याला मिळतंच. पण ज्यावेळेस पक्षाची वेळ येते आणि जिथं कुठं आपल्याला थोडंफार कॉम्प्रोमाइज करायची वेळ येते, त्यावेळेस आपण थोडंसं थांबलं पाहिजे, थोडासा तोही विचार केला पाहिजे. कारण पक्षालाही कुठेतरी असा विचार सगळ्यांनाच बरोबर घेऊन चालत असताना कोणाला तरी डावलावं लागतं, कारण सगळ्यांनाच घेऊन पक्ष चालू शकत नाही, किंवा सगळ्यांनाच सगळं एकदाच भेटत नसतं. मग आपल्यालाही कुठेतरी थांबावं लागतं. पण वेळ आल्यानंतर निश्चित पक्षही देतो, कारण पक्षाने त्या गोष्टीची आपली नोंद केलेली असते. जर तुम्ही पक्षाच्या पडत्या काळात किंवा पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात गेलात, तर मग पक्ष आपली दखल कशी घेईल? पण पक्षाच्या आपण त्या निर्णयाबरोबर जर राहिलो, त्या निर्णय प्रक्रियेत राहिलो, जरी पक्षाने थांबायला सांगितलं, पण निर्णय प्रक्रियेमध्ये थांबून पक्षासोबत राहून आपण पक्षासाठी जेव्हा लढतो किंवा काम करतो, तर निश्चित त्याचं फळ आपल्याला वेळ आली की मिळतेच. हे माझं उदाहरण आहे. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे पुनश्च धन्यवाद मानेन. प्रथम मी माझ्या पक्षाचे धन्यवाद मानेन. जे माझे गुरुतुल्य आहेत, माननीय रवींद्रजी मेर्लेकर साहेब, त्यांचे धन्यवाद मानेन. कारण या राजकारणामध्ये शिवसेनेचे एकनिष्ठचे जे हे आहे बाळकडू आहे, ते साहेबांनी आम्हाला पाजलेलं आहे. त्यानंतर आमच्या महिला जिल्हा संपर्क प्रमुख आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या माननीय ज्योतिताई ठाकरे यांचे देखील मी धन्यवाद मानेन. कारण त्यांनी माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवून मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आणि त्या निश्चित मी अगदी समग्रपणे पार पाडलेल्या आहेत. त्याही पुढे जाऊन आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेबांनी आमचं काम पाहून दिलेल्या निर्णयासोबत राहिल्यामुळं साहेबांनी देखील आमच्यावरती ही जबाबदारी सोपवली आणि त्याचं आज दखल घेऊन आज आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे मी साहेबांचे पुनश्च धन्यवाद मानेन. आणि त्याही नंतर की माननीय महापौर सय्यद इक्बाल साहेब असतील, गटनेता दिलीप ठाकूर साहेब असतील, त्याचबरोबर माजूलाला असतील, आणि माझे जे सहकारी ज्यांनी मला सहकार्य केलं त्यांचे देखील मी मनापासून आभार मानेन. आणि ज्यांनी नाही केलं त्यांना निश्चित दाखवून देईल, जे गद्दार आहेत ते गद्दारच आहेत, आणि त्यांची जागा आम्ही सभागृहात सुद्धा दाखवून देईल.